तुम्ही ताट पकडून हां व्हेरी गुड. कोणतंही वर्किंग असो कंपनी किंवा पर्सनल त्याच्यामध्ये पर्सिस्ट ठेवायचा पण विथ पॅशन. ओके पर्सिस्ट विथ पॅशन ही तुमची कमिटमेंट आहे. व्हेरी गुड. नेक्स्ट I will push myself also. I will also try की माझ्यामुळे कोणाला पुश करता येईल याची कोणाची गरज आहे. या व्हेरी गुड व्हेरी नाईस. नेक्स्ट नाव घ्या म्हणजे ताट धरून घ्या. बरोबर जाळी खाली करा. ताट धरून ओके अजून काय करतो बरं ठीक आहे चलो नेक्स्ट ताट धरून कुठली हॉबी आहे ते सांगा. ओके व्हेरी गुड. मुझे पता है स्मार्ट डूइंग मुझे इंग्लिश थोड़ा वीक है मैं उसके ऊपर काम करूँगा. और दूसरा हमारे समाज में एक मदरसा करके होता है इसमें हमारे बच्चों को पढ़ाया जाता है. तो मैं साल का एक बच्चे का कोच होता हूँ. क्या बात है. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. ते नका गुंडाळू तुम्ही तुमचं ताट धरून असं इथे फेकायचं आहे. बोटाला गुंडाळून घ्या आणि बोला आणि कमिटमेंट बोला. वेळ नाही चांगलं येस सो थँक गॉड इट्स अजून चांगलं करू शकतो. व्हेरी गुड. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हेल्पफुल पाहिजे तसं सर मध्ये म्हणून तसं. ओके व्हेरी गुड. नेक्स्ट प्रत्येकाने कंपनीच्या ग्रोथसाठी टाइम मॅनेजमेंट परफेक्ट केलं पाहिजे. जेणेकरून कंपनीची ग्रोथ होईल. तू काय करशील. हां टाइम मॅनेजमेंट केलं पाहिजे ही नेक्स्ट स्टेटमेंट आहे. अरे केलं पाहिजे नाही तू काय करशील. बरं ठीक आहे. असा गोल करून घे. आजच्या डेटला जे प्रॉब्लेम आहे ऑपरेटर लेवल आणि वर्कर त्यांना म्हणजे कॉम्प्युटरबद्दल आणि याच्याबद्दल काही नॉलेज तर त्यांना ट्रेन करणार तुम्ही ॲप्लिकेशन. व्हेरी गुड व्हेरी गुड. ॲक्च्युली सध्याच्या मुवमेंटला लिगल कम्प्लेक्सेस आणि टेक्निकल कम्प्लेक्स मोठे चॅलेंजेस आहेत. त्यासाठी गव्हर्नमेंटचे बरेच रूल्स अमेंडमेंट सडनली येतात. इलेक्ट्रिक इम्प्लिमेंटेशन रूल्स येतात. तर मी मगाशी पण बोललो की जवळपास माझ्या स्वतःची 20 लाख जास्त याच्याचा प्लॅन आहे. आणि माझं हे असं की प्रत्येक घटनेसाठी तुम्ही ॲप्लिकेंटनी या अमेंडमेंट आपल्या ऑर्गनायझेशनसाठी किती सुटेबल चांगला असणार त्या इम्प्लिमेंट करणार. आणि अजून म्हणजे जे कन्सल्टंट आहेत जे म्हणजे आपल्याला अननेसेसरी आपण त्याच्यावर ह्या कंपनी असं कॉस्ट बेअर करतील नाही काम करायची त्यांनी कमीत कमी कसं करायचं स्वतः कशी ॲक्टिव्हिटी वाढवली. मैं इम्प्रूवमेंट का जो पॉइंट है वो खुद इम्प्रूवमेंट करना चाहती हूँ. बहुत सारी चीज़ें स्पेशली मुझे जब गुस्सा आता है तो बहुत ज़्यादा चिड़चिड़ करती हूँ. तो वो मैं कमिटमेंट लेती हूँ कि आज से मैं ट्राई करूँगी कितना भी कोई एक्सटर्नल पार्टी डिस्टर्ब करे तो थोड़ा दिमाग शांत रहे. Zoom out. Yes. Not zooming in unnecessary. Very good. Next. आपला जो इतर फालतू खर्च होणार स्वतः नको तो खर्च होऊन जातो मॅडम. तो आपण गरीबावर केला तर बेस्ट. ओके. त्याला शिक्षणाचा कोर्स वगैरे घेण्यासाठी आपण शूट असतानाही शूट घेतो. कपडे असताना नवीन कपडे घेतो. पण त्या व्यक्तीचं शेजारी असो किंवा आपल्याला सुरू मुलगा असो तर त्याला केलेल्या मदत तो भविष्यात करू शकतो.
कुठलंही पुस्तक असो त्याच्या एनिथिंग. व्हेरी गुड. योगिता मॅडम. बस तुमच्याकडे असं फक्त म्हणायला ठेवलं. चालतंय. मी ॲज अ पर्सन डेफिनेटली ह्युमन सायकोलॉजी अशी असते की आपण काहीतरी निगेटिव्ह गोष्ट काढते किंवा फाईंड आउट करतो. जास्त करून निगेटिव्हकडे जास्त की अरे ह्यांनी सांगितलं तर त्यांनी असंच केलं तसंच केलं. पण यु नो मी एक कमिटमेंट देते की प्रत्येक व्यक्तीमध्ये एक स्ट्रॉंग पॉईंट असतो, टॅलेंट असतं, ते मी फाइंड आउट. क्या म्हणजे मोर फोकसिंग ऑन द निगेटिव्ह पार्ट, बट आय विल ट्राय टू फोकस ऑन द पॉझिटिव्ह पार्ट फर्स्ट and do them. And one CSR activity, at least you, once in a year. Okay. सो 3-4 8 सिगरेटचे पॉईंट एकत्र करा. व्हेरी तो राहिला. तो आता पुढे बरं नंतर जैसे पार्ट आ रहे हैं, कुछ पार्ट ऐसे होते हैं उनको टाइम चेकिंग करने में ज़्यादा टाइम लगता है, तो ऐसे आइडिया ज़्यादा यूज है जिससे हमारा पार्ट जल्दी सीख जाए. व्हेरी गुड. व्हेरी गुड. जो पॉईंट आहे की जी काम मी हाताने घेतली आहे ते प्रत्येक पूर्णच करा गोष्टीकडे. आणि वाढदिवसाला कसं आपण माझ्याकडे फालतू खर्च नसतो, परंतु वाढदिवसाला जे काय माझं सेविंग असेल ते असं कुठेतरी डोनेट कर. व्हेरी गुड. कोण बाकीचं आहे? ते तुझ्याकडचं एक्स्ट्रा आहे ते काम. वेस्टेज बुक करतोय ना तू? हां बोल. और क्या करो? रिजेक्शन. चलिए ठीक है. कौन बाकी है? मी पर्सन कसं आहे की भरपूर अशा गोष्टींमध्ये पटकन कुठं नाही पण काही वेळा गरजेचं आहे की आता टिकून राहायचं. प्लस माझ्या ऑलरेडी मी सांगितलं जसं की ॲटिट्यूड आपण बोलू, ॲटिट्यूडमध्ये जो पॉईंट आहे त्याच्यावरती काम. तुमचं तर मस्त आहे त्याच्यापेक्षा मला मी पुढच्या लग्न त्याच्यासाठी दुसऱ्यांना व्हेरी गुड. शाबास. त्यांना बस. पाठ होते. मॅडम मी तर करणार मी स्वतःला खुश करणार आहे सुरुवातीला. आणि माझ्यात जे काही आहे शिकवण्यासारखं दुसऱ्यांना त्याबद्दल त्यांना ट्रेन करायचं. आणि त्यांना कम्प्युटरविषयी काहीच नॉलेज नाही अशांना पण नॉलेज देईल. आणि सरच्या याच्यात जसे खेड्यापाड्यात एक गरीब वस्ती आहे अशा ठिकाणी ज्यांना सणावाराच्या दिवशी असं गोड गोड काही खायला मिळत नाही किंवा प्रस्थान वगैरे अशा ठिकाणी जाऊन व्हेरी गुड. रोशन. जो कोणी दुःखी असेल त्याच्या चेहऱ्यावर फक्त स्माईल आणण्याचा प्रयत्न करा. दुःखी. ओके ठीक आहे. झाले का सगळेजण? येस. ते तुझ्याचकडे राहू दे रोशन. मला आता सांगा की हे जे जाळं तयार झालेलं आहे कमिटमेंटचं, करेक्ट आहे सगळ्यांच्या, ते कसं वाटतंय हे सगळं बघून? इतकं छान टाईट जाळं आहे. कोण सांगेल? हू विल टेल? इट इज इंटररिलेटेड ना, सब लोग से इंटररिलेटेड
व्हेरी गुड, व्हेरी नाईस. और कौन बताएगा? एक फॅमिली असं येस, एक फॅमिली आहे असं वाटतंय. माझं एवढंच म्हणणं आहे की कन्क्ल्यूड हे जाळं आपण नेहमी असंच ठेवूया एकमेकांमधनं. हा कसा आणि तो कसा याच्यापेक्षा आपण सगळे मिळून लाईक दिस, ओके, आपण एकत्र काम करूया. आणि ऍट द एंड मी सिंपल म्हणणार आहे 3 cheers फॉर, आणि आपण सगळ्यांनी तुमच्या आपल्या कंपनीचं मोठ्याने नाव घ्यायचंय. चालेल सगळ्यांना? ओके, सो 3 cheers फॉर सतीश.